नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. आज आपण काजू मसाला बनवणार आहोत. त्यासाठी लागणारी जी ग्रेव्ही असते ते पहिल्यांदा आपण बनवून घेऊया. त्यासाठी एक कढई घ्यायची. कढईमध्ये 1 चमचाभर तेल ऍड करायचंय. तेलामध्ये छान कट करून घेतलेला कांदा ऍड करायचा. कांदा गोल्डन कलरवरती भाजायचा. नंतर त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो ऍड करायचा. 1 किंवा 2 तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर त्याच्यामध्ये 1 इंच आलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या ऍड करायच्यात आणि हे सर्व जिन्नस छान परतून घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये 5 ते 10 काजू ऍड करायचे आहेत. काजू पण ह्या सर्व जिन्नस बरोबर छान मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर भरपूर अशी कोथिंबीर ऍड करायची, थोडासा कढीपत्ता ऍड करायचा आणि हे सर्व जिन्नस पुन्हा छान एकत्र परतून घ्यायचे आहेत. हे जिन्नस व्यवस्थित परतले की नंतर त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि ते छान एकत्र करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती प्लेट ठेवून 10 मिनिटं शिजू द्यायचं. हे 10 मिनिटात छान शिजलं जातं. नंतर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याची छान प्युरी बनवून घ्यायची किंवा पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. आणि एकदम फाईन अशी पेस्ट बनवायची. फाईन पेस्ट असेल तर भाजी खूप छान लागते किंवा ती ग्रेव्ही खूप छान लागते. आता मी छान त्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. आता आपण बनवून घेऊया. काजू थोडेसे भाजून घेऊया. तर त्यासाठी मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा बटर घातलेलं आहे. त्या दोन्हीमध्ये छान हे काजू गोल्डन कलरवरती भाजून घेतलेले आहेत. आता काजू छान भाजल्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये अजून 1 चमचाभर तेल ऍड करून त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे, 2 तेजपत्ते आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा ऍड केलाय. हे सर्व जिन्नस छान तेलावरती परतून घेतले आणि बनवून घेतलेली पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ऍड करायची. ती पेस्ट छान परतून घ्यायची. त्याला तेल सुटायला लागलं की घरातले काही बेसिक मसाले त्याच्यामध्ये ऍड करायचे. हे सर्व मसाले छान एकत्र ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे. हे मसाले व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचे. व्यवस्थित मसाले मिक्स झाले, त्या ग्रेव्हीला तेल सुटायला सुरुवात झाली की आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेव्ही बनवली होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी विसळून ह्या ग्रेव्हीमध्ये ऍड करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स झाली की त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले काजू ऍड करायचे. काजू पण छान मिक्स करून घ्यायचे. वरून कसुरी मेथी ऍड करायची. कसुरी मेथी पण छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्या ग्रेव्हीला छान बॉईल येऊन द्यायचा. छान भाजी उकळली की त्याच्यावरती एक प्लेट टाकायची आणि अजून 10 मिनिटं भाजी छान शिजू द्यायची. 10 मिनिटात ही भाजी तयार होते. नंतर त्याच्यावरती घालायचा 1 चमचाभर गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व छान ग्रेव्हीमध्ये किंवा काजू मसाल्यावरती एक मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे आपली भाजी. आणि थोडंसं 1-5 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि एक वाफ काढू घ्यायची त्या भाजीची. आणि ही भाजी चपाती बरोबर, भाताबरोबर, नान बरोबर, पराठ्याबरोबर खूप छान लागते. तुम्ही एकदा